नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअर्सच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 2 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 2 मे या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा करण्यात येतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मे। आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा आपण 1 मे या दिवशी साजरा करत असतो। तर मित्रांनो, 1 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात युरोपमध्ये 1889 या वर्षात झालेली आहे। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर मित्रांनो, भारतात पहिला कामगार दिन हा 1 मे 1923 रोजी साजरा करण्यात आलेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, नोट डाऊन करून ठेवा। तर मित्रांनो, भारतात 1 मे 1923 रोजी पहिला कामगार दिन हा चेन्नई या शहरात करण्यात आलेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। कोणत्या राज्यातील कलाईकुंडा येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल। मित्रांनो, पश्चिम बंगाल राज्यातील कलाईकुंडा येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही झालेली आहे। तर मित्रांनो, पश्चिम बंगाल येथील कलाईकुंडा येथे देशातील सर्वाधिक 47.2 सेल्सिअस तापमानाची नोंद ही झालेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। नीलगिरी तहर या प्राण्याचे सर्वेक्षण करण्यात येत असून कोणते राज्यात हा प्राणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तमिळनाडू। मित्रांनो, नीलगिरी तहर या प्राण्याचे सर्वेक्षण करण्यात येत असून हा प्राणी तमिळनाडू राज्याचा राज्य प्राणी आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। हमजा युसूफ यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्रिपदाची राजीनामा दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्कॉटलंड। मित्रांनो, हमजा युसूफ यांनी स्कॉटलंड देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मालदीव। मित्रांनो, 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन हे मालदीव या देशात करण्यात आलेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताच्या अभय शर्मा यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 युगांडा। मित्रांनो, भारताच्या अभय शर्मा यांची युगांडा या देशाच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे। तर चला आजच्या दिवसाची आपण चालू घडामोडी बघूया। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शेगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची अधिसूचना जाहीर केलेली आहे। हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान। मित्रांनो, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने शेरगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची अधिसूचना ही जाहीर केलेली होती। तर हे अभयारण्य राजस्थान या राज्यातील आहे। हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघू। कोणत्या राज्याचा कपडा शिल्प कला अजरकला जीआय टॅग प्रदान करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात। मित्रांनो, गुजरात राज्याच्या कपडा शिल्प कला हजरकला जीआय टॅग हे प्राप्त झालेले आहे। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल
सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे। ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनल कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये। मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद।